डोंगरावर अडकलेल्या 5 मुलांची सुखरूप सुटका। पावसाळ्यात मुंब्रातील दर्गा डोंगरावर खेकडे पकडण्यासाठी गेलेली 5 लहान मुले अंधारात रस्ता चुकल्याने अडकून पडली असताना ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांच्या समयसूचकता आणि NDARF DDRF जवान गिर्यारोहकांच्या मदतीने 7 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशनने मुलांची शनिवारी पहाटेच्या सुमारास सुखरूप सुटका करण्यात आली। पाऊस जोरदार बरसण्यास सुरुवात झाल्यावर डोंगर उतारावर खेकडे मिळण्यास सुरुवात होते। त्यामुळे अनेक जण खेकडे शोधण्यासाठी डोंगरावर जातात। शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास मुंब्रा खडी मशीन रोड दर्गा जवळील डोंगरावर काही मुलं खेकडे पकडण्यासाठी गेले होते, मात्र वेळेचं भान मुलांना राहिले नाही। त्यामुळे रात्र झाल्याने परतीचा मार्ग चुकले। मुलांची आरडाओरडा ऐकून दर्ग्यावर जाणाऱ्या स्थानिक नागरिकांनी मुंब्रा अग्निशमन केंद्राशी संपर्क साधला। दरम्यान अग्निशमन केंद्राच्या जवानांना मुलांना शोधून काढणे अवघड झाले। त्यानंतर अग्निशमन केंद्राने मुलांची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली। रात्र झाल्याने मुलांना डोंगरावर शोधून खाली उतरवणे काहीसे अवघड काम होते। आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी हे स्वतः घटनास्थळी गेले होते। डोंगरावरील 300 फूट उंचीवर सर्व मुलं अडकून पडली होती। त्यामुळे सोडवण्यासाठी तडवी यांनी तात्काळ NDARF TDRF जवान आणि गिर्यारोहकांना बोलावले। साधारण 7 तासांच्या अथक परिश्रमानंतर पहाटे सकाळी 3च्या सुमारास सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले। यावेळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे सुशांत कुमार सेठी आणि NDRT टीम गिर्यारोहक योगेश चंद्रे आदींची मोठी मदत मिळाली। सदर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी, मुंब्रा अग्निशमन दलाचे अधिकारी गणेश खेताडे, हेमंत दिवटे आदि उपस्थित होते। 8:30 बजे कॉल आया कि ऐसे बच्चे 5 बच्चे जो अपना दरगाह है, दरगाह के पीछे जो खदान है उसमें फंस गए। तो हम दोनों रेस्क्यू टीम अपनी जो है वो टीम लेके यहाँ आए। देखिए हमने पूरा तरह से दोनों तरफ से हमने कोशिश की। हम बच्चे के पास ही पहुंच गए थे, 10-15 फीट के ऊपर ही पहुंच गए थे, लेकिन बारिश की वजह से और इतना उधर पत्थर जो फिसलने वाला था इसीलिए वो आगे जा नहीं सके। उसके बाद में TDRF की टीम तडवी साहब वो भी वापस आए, पूरा अपने रेस्क्यू किया। लेकिन रेस्क्यू करने के नज़दीक पहुंचे गए तो भी कुछ ना कुछ प्रॉब्लम आ रहे थे। फिर तडवी साहब ने NDRF को बुला के NDRF की टीम और हमारी टीम दोनों ने मिला के 5 बच्चों को आज रेस्क्यू किया है। ये रेस्क्यू ऑपरेशन जब चला तो कितने घंटे का रेस्क्यू ऑपरेशन था, क्या बताइए? रेस्क्यू ऑपरेशन 9:30 से 8:30 से हम चालू था, लेकिन NDRF की टीम आने के बाद कम से कम आधा घंटे में उन बच्चों को रेस्क्यू कर दिया। आधे घंटे में। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे।
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे शिबिराचे आयोजन, महिलांचा मोठा प्रतिसाद. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा यांच्या वतीने ठाण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी 2 दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. मध्य प्रदेशातील राज्य सरकारकडून ही योजना राबवण्यात आली होती. त्या धर्तीवर महाराष्ट्रातही माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. महाराष्ट्रात या योजनेबाबत महिलांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. ठाण्यातील फ्लॉवर व्हॅली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा कार्यालयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिलांनी तोबा गर्दी केली होती. या योजनेअंतर्गत अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा यांच्या वतीने शनिवार 6 जुलै व रविवार 7 जुलै असे 2 दिवसीय शिबिराचे आयोजन केले आहे. 6 जुलै रोजी पहिल्याच दिवशी अर्ज भरण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. नुकताच सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये प्रति महिना देण्याची घोषणा केल्यानंतर महिलांनी अर्ज भरण्यासाठी कोणत्याही अडचणी येऊ नये व अर्ज सुलभतेने भरता यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीम मुल्ला यांच्या पुढाकाराने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बोलताना आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची घोषणा केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. तसेच ही योजना महिला व कल्याण विभागाच्या माध्यमातून सक्षमपणे राबवली जात असल्याने महिला व बालविकास तटकरे यांचे यांनी विशेष अर्ज भरण्याची सुविधा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने जी अर्थसंकल्पामध्ये घोषणा करण्यात आली की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेचा लाभ घेण्यासाठी 2 दिवसाचं शिबिर हे राष्ट्रवादीच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आम्ही भरवलेलं आहे. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थ व वित्त मंत्री माननीय अजितदादा पवार साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी ही घोषणेची योजना बजेटमध्ये केली. मी खास करून आमच्या मंत्री अदितीताई तटकरे यांचे विशेष आभार मानेन. त्यांच्या खात्यातर्फे महिला व बालकल्याण विभागातर्फे योजना राबवण्यात येत आहे. आम्ही इथे फॉर्म भरून देण्याची व्यवस्था देखील, कारण अनेक महिलांना फॉर्म भरायला अडचण येते. बँकेचं अकाउंट, IFSC कोड, आधार कार्ड नंबर अशा अनेक रकाने त्याच्यामध्ये भरायचे. त्यामुळे आम्ही फॉर्म भरण्याची सुविधा देखील ठेवलेली आहे. फॉर्म तो आम्ही सगळे डॉक्युमेंट्स ओके आहेत की नाही चेक पण करतोय आणि अपलोड देखील त्यांना करून OTP किंवा रिसीट देतोय. थोडासा ॲपमध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे वेळ लागतोय, पण सगळ्या आज जेवढे फॉर्म्स आमच्याकडे जमा होतील हे सगळे ऑनलाईन अपलोड करून आम्ही रिसीट्स आणि OTP सर्व महिलांना आम्ही देणार आहोत. काय सांगायला महिलांना काय आव्हान करायचं? नाही, आज पण 10 ते 5 वाजेस्तोवर आम्ही ही ठाण्यातील माझ्या माता भगिनींसाठी व्यवस्था ठेवलेली आहे. उद्या देखील आहे आणि वेळ लागली तर पुढच्या आठवड्यामध्ये 2-3 दिवस देखील आम्ही सतत ही सेवा माझ्या माता भगिनींसाठी ठेवू. माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमच्या या खात्याच्या मंत्री माझ्या भगिनी अदितीताई तटकरे या सर्व नेत्यांनी जी काही ही घोषणा मुख्यमंत्री माझी लाडकी योजना याची घोषणा केलेली आहे, याची अंमलबजावणी यशस्वीरित्या व्हावं आणि महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना दरमहा 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बँक ट्रान्सफर द्वारा मिळावे यासाठी आम्ही राष्ट्रवादी ठाणे शहर जिल्ह्याचे सर्व कार्यकर्ते
कच्छ अस्मिता मंचतर्फे कच्छ पागडी कोणाशिरे कार्यक्रम रविवारी 7 जुलै रोजी गडकरी रंगायतन येथे कच्छ वागड या समाजातील तमाम ज्ञाती बांधवांचे नवीन वर्ष म्हणजे आषाढी बीज. ठाण्यामध्ये कच्छ वागड या समाजाचे असंख्य लोक राहत असून या समाजातील लोकही विविध क्षेत्रात नैपुण्य दाखवून नावाजलेले आहेत. अशा या नैपुण्य दाखवणाऱ्या लोकांचा सत्कार गौरव होणे गरजेचे आहे. म्हणून आषाढी बीज कच्छी नवीन वर्षाचे औचित्य साधून सुरेश गडा कच्छ अस्मिता मंचाची स्थापना सन 2006 साली केली. या मंचाचे हे 18वे वर्ष आहे, अशी माहिती कच्छ अस्मिता मंचचे अध्यक्ष सुरेश गडा यांनी पत्रकार परिषदेत दिली. कच्छ पागडी कोणाशिरे या शीर्षकाखाली सन 2006 पासून विविध स्तरावर नैपुण्य दाखवणाऱ्या व्यक्तीचा, तज्ज्ञांचा, विविध राजकीय पक्षातील मान्यवर, प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील उच्च पदाधिकारी यांच्या हस्ते कच्छ पागडी देऊन सत्कार केला जात असून त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची पावती दिली जाते. तसेच कार्यक्रमाद्वारे त्यांचा आत्मविश्वास व समाजातील कार्याची गोडी वाढवण्याचे काम केले जाते. सन 2006 पासून ते सन 2023 पर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे समाजसेवा करणाऱ्या, शैक्षणिक आणि वैज्ञानिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या, व्यापार क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या 85 व्यक्तींना कच्छ पगडी देऊन सन्मानित करण्यात आले आहे. अशा प्रकारे गेली 17 वर्ष विविध क्षेत्रात नैपुण्य दाखवणाऱ्या कच्छ समाजातील लोकांचा कच्छ पागडी देऊन गौरव करण्यात आला आहे. यावर्षी सुद्धा विविध क्षेत्रात स्तुत्य उपक्रम करणाऱ्या कच्छ समाजातील लोकांचा कच्छ पागडी देऊन सन्मान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम रविवारी 7 जुलै 2024 रोजी रात्री 9:30 वाजता राम गणेश गडकरी रंगायतन ठाणे येथे आयोजित केला आहे, अशी माहिती कच्छ अस्मिता मंचचे अध्यक्ष सुरेश गडा यांनी पत्रकार परिषदेत दिली. कच्छी पागडी कोणाशिरे हा कार्यक्रम गेली 17 वर्ष आपण ठाणे गडकरी रंगायतन इथं साजरा करत असतो. यावेळी 18वं वर्ष आहे आणि यावेळी आपण 6 लोकांना पागडी देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत. आत्तापर्यंत आपण 85 लोकांना पागडी देऊन सन्मानित केलेले आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी आपले महाराष्ट्राचे व ठाण्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, ठाण्याचे खासदार नरेशजी म्हस्के साहेब, कल्याण डोंबिवली खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, तसेच आत्ताच निवडून आलेले निरंजनजी डावखरे, त्याचप्रमाणे संजयजी केळकर, प्रताप सरनाईक आणि रवींद्र फाटक, तसेच आमचे ठाण्याचे समाजाचे अग्रगण्य दीपकभाई भेदा, टिपटॉपवाले मनोजभाई शाह, MCAच्या ग्रुपचे जितेंद्र मेहता आणि वुडमॉलचे प्रेमजीभाई गाला हे मान्यवर उपस्थित राहणार आहे आणि त्यांच्या हस्ते ह्यावेळी आम्ही 6 लोकांना विविध क्षेत्रात ज्यांनी नैपुण्य दाखवलं आहे, मग ते नारी क्षेत्र आहे, क्रीडा क्षेत्र आहे, एक आमची शैक्षणिक म्हणजे अख्ख्या भारतात तिला 99.80% मिळाल्या अशा मुलीला पण आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत. ठाणे घोडबंदर भागातील वाहतूक कोंडीवर कायमचा तोडगा काढण्यासाठी ठाणे फ्रीवेची निर्मिती करा. भाजपचे कृष्णा पाटील यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व बांधकाम मंत्र्यांकडे लेखी मागणी. वाढते ठाणे शहर घोडबंदर रोड व लगतच्या भागातील नियमितची वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्याची गरज असून घोडबंदर ते ठाणे असा खाडी किनारा ठाणे फ्रीवे बांधून तो पुढे मुंबई पूर्व द्रुतगती मार्गाला जोडावा, अशी आग्रही मागणी ठाणे भाजपचे माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी शासनाकडे केली आहे. याबाबतचे लेखी पत्र त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना दिले असून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती कृष्णा पाटील यांनी दिली. ठाणे घोडबंदर या भागातील वाढते नागरिकीकरण, वाढती वाहनांची संख्या लक्षात घेऊन ठाणे शहरातील रस्त्यांची वाहने सामावून घेण्याची क्षमता आज घडीला संपलेली आहे. आत्ताच या विशेष उपाययोजना न केल्यास भविष्यात सर्वाधिक वाहतूक कोंडीचे शहर अशी ठाणे शहराची ओळख होईल. हे टाळण्यासाठी ठाणे शहराच्या खाडी किनाऱ्यालगत स्वतंत्र ठाणे फ्रीवे उभारण्याची गरज असून या संदर्भात राज्य सरकार, केंद्र सरकार, महापालिका आणि MMRDA यांनी संयुक्तपणे उपक्रम राबवावा, अशी मागणी कृष्णा पाटील यांनी या पत्रात केली आहे.
हा ठाणे फ्रीवे खालील मार्गाने उभारल्यास त्याचा फायदा ठाणे शहराबरोबर नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, विरार या दिशेने जाणाऱ्या वाहनांना देखील होईल. चव्हाण साहेब आणि आयुक्त साहेब यांना निवेदन करून प्रत्यक्ष भेटून एक संकल्पना मांडलेली आहे की मुंबई फ्रीवे जे आहेत बाहेरच्या बाहेर मुंबईची बाहेरची जाणारी वाहनं बाहेरच्या बाहेर काढण्याच्या हिशोबाने जो अटल सेतू आणि फ्रीवे केलेला आहे त्याच धर्तीवर ठाण्यामध्ये घोडबंदर रोड ते ठाणे फ्रीवे करण्यात यावा. वसई क्रीक रोड ते वाघबीळ खाडी असेल आणि कोपरीला जॉईन करावं आणि कोपरीपासून तो मानखुर्द पण जॉईन केल्यास म्हणजे मुंबईतून जी येणारी जी वाहनं आहेत ती ठाण्यातून जावं लागतं. म्हणजे अहमदाबादला असेल, नाशिकला असेल किंवा वसई विरारला, तर त्या वाहनांना त्या फ्रीवेनी जर खाडी किनाऱ्यावरून कोस्टल रोडप्रमाणे जर वसई पण मार्ग सेपरेट केला तर ती वाहनं तिकडून गेल्यामुळे इथे समस्या ट्रॅफिकची कमी होईल. तसेच नवी मुंबई आणि ऐरोली ह्या विभागातून पण जे गुजरातला जाणारे असतील, नाशिकला जाणारे असतील, तसेच वसई विरारला त्यांनाही ते जायला बाहेरच्या बाहेर पडेल आणि ती वाहनांचा ताण ठाण्यातील ट्रॅफिक समस्येवरती पडणार नाही आणि समस्याचा निराकरण होईल आणि एक धोरणात्मक हा डिसिजन होईल अशी मी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. पण माझं म्हणणं आहे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि ठाणे महानगरपालिका आणि MMRDA यांनी संयुक्त हा उपक्रम अटल सेतूच्या धर्तीवर करावा आणि ठाणेकरांना ह्या समस्येतून मुक्तता करावी ही विनंती